मनोताराला पहिल्यांदा मी 50 बिबटे ट्रान्सलोकेशनचं प्रपोजल दिलं होतं. त्यांचं इनिशियल ॲक्सेप्टन्स पण आलं. पण ही एक प्रोसेस आहे, शासकीय प्रोसेस. त्यामध्ये सगळ्या परमिशन आल्याशिवाय इथून ट्रान्सक्लोशन होणार नाही. आता मध्ये एक अफवा आलेली की तो पट्टेरी बिबट्या दिसतोय, पट्टेरी वाघ आपल्याकडे दिसतोय. म्हणजे आपल्याकडे बिबट्यांचा प्रॉब्लेम नवीन नाहीये. सोलार फेन्सिंग आपण घरांना दिले. संपूर्ण विभागामध्ये 7 रेंजमध्ये मिळून 400 पिंजरे ऍक्टिव्ह करण्यात आलेले. म्हणून आम्ही 400 लोकांना आपदामित्र म्हणून ट्रेन केले. म्हणजे कलेक्टर ऑफिस आणि आपण मिळून एकत्र 6 दिवसाचं निवासी प्रशिक्षण म्हणून त्यांना बिबट्यांच्या हालचालींवरती लक्ष कसं ठेवणं, सायन्स सर्वे करणं, पिंजरे लावणं, आगीचा कंट्रोल कसा करू शकतो, आदिवास नष्ट होतोय तर ते आगीचा कंट्रोल कसा करणं, NDRFचं ट्रेनिंग दर अर्ध्या तासाला वेगवेगळ्या आवाजात, कधी वाघाच्या आवाजात, कधी शाळेच्या घंटेच्या आवाजात, कधी फटाक्यांच्या आवाजात, असे वेगवेगळे आवाज फीड केलेले. तर तो अलार्म वाजत राहतो. तिथे सायरन वाजतो मोठा आणि वन विभागाला त्याचे नोटिफिकेशन्स येतात फोनवर. प्रॉब्लेम जो आहे तो महसुली क्षेत्रावर जास्त आहे. त्यामुळे गस्तीला लोकांची कमतरता भासणं, वाहनांची कमतरता भासणं, ह्यासाठी एक प्रपोजल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. तर त्यांनी तात्काळ पिंपरखेडच्या घटनेच्या आंदोलनानंतर त्याला मान्यता दिली आणि आपण आता 20 वाहनं खरेदी करतोय. ह्या 22 डिसेंबरपासून आम्ही ती कार्यान्वित करतोय की आम्ही बिबटे मोजायला सुरू करणार. तेव्हापासून आतापर्यंत 60 बिबटे विभागात पकडलेत आणि ते सगळे माणिकडोह निवारा केंद्रामध्ये सध्या ठेवले. पिंपरखेडमध्ये जेवढे पकडलेत त्यातले अर्ध्याहून अधिक तर आम्ही कोंबडी हे भक्ष्य वापरूनच पकडले. असं काही नाही की कोंबडी ठेवल्याने येत नाही, असं काही नाही. नवीन ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे प्रपोजल्स मागवले, जिथे इन हाऊस एका ट्रान्झिट सेंटरमध्ये 160 बिबटे असे 4 प्रपोजल आपल्याकडनं जात आहेत. म्हणजे 640 बिबटे सामावू शकू असं प्रपोजल मागवले. त्यातलं जेवढे यश होतील तेवढं कन्स्ट्रक्शन होईल. बिबटे इन हाऊस करण्याचे शेवटी अजून त्याचं शेड्यूल बदललेलं नाही. शेड्यूल वनचाच प्राणी. आता जे आपल्याला भेडसावणारे प्रश्न आहेत की वारंवार बिबट्या दिसतोय, वारंवार चकमकी होत आहेत, ह्युमन डेथ झाल्या किंवा सलग ह्युमन 4 डेथ आपल्याला काही आपल्या महिन्यापूर्वी झाल्या. तर ह्या सगळ्याचा विचार आता जुन्नर वन विभाग सुरुवातीपासूनच, म्हणजे आपल्याकडे बिबट्यांचा प्रॉब्लेम नवीन नाहीये. तर गेली 25 वर्ष झालं आपण थोडं इव्हॉल्व्ह होतोय हा प्रॉब्लेम हाताळायला. तर सध्या तात्काळ उपाययोजनांमध्ये आम्ही कला पथकांमधून वेगवेगळ्या शाळांमध्ये जनजागृती करतोय की जे बिबट समोर आल्यानंतर कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर प्रामुख्याने आम्ही सध्या निवडताना क्षेत्र त्यांचं शिरूर आणि आंबेगावचं क्षेत्र निवडलंय. तिथं आतापर्यंत जवळजवळ 40 वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि ग्रामपंचायतींमध्ये कला पथकांची कार्यक्रम झाले आहेत. तर आम्ही नेक गार्ड्स, नेक बेल्ट्स वाटप केलेले 2024 पासूनच वाटतोय. आत्ता हल्ला झाला म्हणून नाही, तर मागच्या वर्षीच ते डेव्हलप केलेले. ते का सिम्सॉफ्ट टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीसोबत MOU करून मोल्ड तयार करून नेक गार्ड्स म्हणून ते डेव्हलप केले. पण त्याला सोशल ऍक्सेप्टन्स मागच्या वर्षी कमी होतं, ह्या वर्षी लोक मागतायत नेक प्रोटेक्टर. सोलार फेन्सिंग आपण घरांना दिले. आतापर्यंत 250 घरांना आपण सोलार फेन्सिंग दिले आणि अजून 400 घरांचा काम प्रगतीपथावर आहे की आयडेंटिफाय केली ती एकटी घरं कोणती आहेत ज्यांना सोलार कुंपणांची गरज आहे, त्या घरांना आम्ही देतोय. सध्या आजच्या घडीला संपूर्ण विभागामध्ये 7 रेंजमध्ये मिळून 400 पिंजरे ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत. म्हणजे बिबटे पकडतोय जे आपण पिंपरखेडची घटना झाली तेव्हापासून, तर ह्या सगळ्या घटनांमध्ये 400 पिंजरे सध्या ऍक्टिव्ह आहेत. यामध्ये आपण नियत क्षेत्रांमध्ये दररोजची गस्त करतोय रात्रीची, जिथे प्रॉब्लेम असेल. आपल्याकडे बेस कॅम्प आहेत 7. त्या बेस कॅम्पच्या माध्यमातून लोकांपर्यंत मदत तात्काळ जाते. 7 बेस कॅम्प जे आहेत त्यामध्ये मंचरमध्ये गावडेवाडीत आहे, जुन्नरमध्ये नारायणगावमध्ये आहे, ओतूरमध्ये, आळ्यामध्ये, नगदवाडीमध्ये आहे. शिरूरमध्ये खूप मोठं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि तिथे ऊस जास्त आहे, फॉरेस्ट क्षेत्र कमी आहे. तर तिथे 3 बेस कॅम्प कार्यान्वित आहेत लोकांना मदत पोहोचावी म्हणून. पिंपरखेडला आहे, नावऱ्याला आहे आणि कोरेगाव भीमाला आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला मॅनपॉवर खूप लागते. म्हणून आम्ही 400 लोकांना आपदामित्र म्हणून ट्रेन केले. म्हणजे कलेक्टर ऑफिस आणि आपण मिळून एकत्र 6 दिवसाचं निवासी प्रशिक्षण म्हणून त्यांना बिबट्यांच्या हालचालींवरती लक्ष कसं ठेवणं, सायन्स सर्वे करणं, पिंजरे लावणं, आगीचा कंट्रोल कसा करू शकतो, आदिवास नष्ट होतोय तर ते आगीचा कंट्रोल कसा करणं, NDRFचं ट्रेनिंग दिलंय की लोक बुडताना. आपल्याकडे पर्यटन पण खूप आहे जुन्नरमध्ये, तर कधी कधी धबधब्यांमध्ये लोक वाहून जातात, तर त्यांना कसं रेस्क्यू करायचं हे सुद्धा आम्ही आपत्तीच्या दृष्टिकोनातनं दिलेलं आहे. तर टेक्नॉलॉजीचा यूज पण आम्ही खूप करतोय. तर टेक्नॉलॉजीच्या यूजमध्ये ॲनिमल इंट्रुजन अँड रिपेलंट सिस्टम, अनायडर्स नावाचं एक यंत्र आहे. तर त्याचा वापर आपण करतोय, जे बिबट्या समोर आल्यानंतर मोठा किंवा कुठलाही लिव्हिंग बिंग समोर आल्यानंतर मोठा आवाज करतं आणि बिबट्या तिथून जागा सोडतो. तर अशी 75 यंत्र आपल्याकडे विभागाकडे आहेत. तर ते वेगवेगळ्या रेंजेसमध्ये गरजेनुसार तिथले वन परिक्षेत्र अधिकारी वापरत आहेत. अलार्म सिस्टीम तयार केले आहेत. म्हणजे बिबट्याच्या ऍक्टिव्ह असण्याच्या वेळा आयडेंटिफाय करून सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आणि पहाटे 5 ते 7 पर्यंत दर अर्ध्या तासाला वेगवेगळ्या आवाजात, कधी वाघाच्या आवाजात, कधी शाळेच्या घंटेच्या आवाजात,
कधी फटाक्यांच्या आवाजात, असे वेगवेगळे आवाज फीड केलेले, तर तो अलाराम वाजत राहतो, जेणेकरून डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि बिबट्या मानवी वस्तीजवळ येणार नाही. तर शिरूरमध्ये 6 आणि जुन्नरमध्ये 6, सध्या 12 ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. AI चा वापर आपण करतोय. आपण स्पेशली महाराष्ट्रात पहिल्यांदाच जुन्नर वन विभागाने फक्त बिबट्या आयडेंटिफाय करून अलार्म वाजेल ह्या दृष्टीनं सिस्टम डेव्हलप केली. तर अशा 55 ठिकाणी वेगवेगळे गावं जे हॉटस्पॉट आहेत, त्या 55 ठिकाणी आपण AI सिस्टम कार्यान्वित केले, ज्याचे अलार्म्स तिथे सायरन वाजतो मोठा आणि वन विभागाला त्याचे नोटिफिकेशन्स येतात फोनवर, म्हणजे कुठं दिसला, काय दिसला आणि एक फोटो येतो. त्यानुसार आपल्याला मॅनेजमेंट करायला सोपं जातं. ह्या इन्सिडन्सच्या धर्तीवर इमर्जन्सी रिस्क्यू युनिटची स्थापना माननीय उपसंरक्षक यांच्या संकल्पनेतून आली, ज्याच्यामध्ये कधी जर आपल्याला बिनजात बिबट्या अडकला नाही तर इमर्जन्सीला ड्रोन वापरणारी लोक पाहिजेत आपल्याकडे, GIS वापरणारी लोक पाहिजेत, तर आणि ट्रँक्युलायझन करणारी. तर अशी टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सध्या ERU टीम्सला सध्या सुरू आहे. तर रात्रगस्त तर होतेच, तर 20 वाहनांची खरेदी करतोय आता. कधी कधी वाहनं कमी पडतात आपल्याला, एवढा मोठा एरिया आहे, कारण बिबट्या हा आपला उसांमध्ये फॉरेस्ट क्षेत्रामध्ये नाहीये. त्यामुळं जर महसुली क्षेत्र म्हणलं ना तर माझ्यामध्ये 58 लाख किलोमीटर वर्ग, 5800 स्क्वेअर किलोमीटर इतकं महसुली क्षेत्र आहे आणि वनक्षेत्र 580च आहे, म्हणजे 10% पण वनक्षेत्र नाहीये आपल्या ह्याच्यात. आणि प्रॉब्लेम जो आहे तो महसुली क्षेत्रावर जास्त आहे. त्यामुळे गस्तीला लोकांची कमतरता भासणं, वाहनांची कमतरता भासणं, ह्यासाठी एक प्रपोजल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. तर त्यांनी तात्काळ पिंपरखेडच्या घटनेच्या आंदोलनानंतर त्याला मान्यता दिली आणि आपण आता 20 वाहनं खरेदी करतोय की जी आपल्याला मदत करतील. मग काही जनजागृतीला वापरली जातील, काही रेस्क्यूला वापरली जातील, काही पेट्रोलिंगला होतील, काही गस्तीला वापरली जातील. तर ह्या दृष्टीनं ते आहे. तर पूर्वी बिबट्यांची गणना 1920 मध्ये झालेली. आता आपण जी गणना करणार आहोत बिबट्यांची, तर WCS इंडिया, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया, ह्या संस्थेमार्फत आपण ती गणना करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे. तर एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला एक्झॅक्ट फिगर आपल्या भागामध्ये किती बिबटे आहेत. कशी होणार आहे गणना? सॅम्पल प्लॉट आयडेंटिफाय करून प्रत्येक रेंजमध्ये एक सॅम्पल प्लॉट पडेल, त्याच्यानुसार डेन्सिटी काढणं, डेन्सिटीवर पॉप्युलेशन एस्टिमेशन होणार. तर ह्या दृष्टीनं ते नियोजन असेल. म्हणजे 1920चा जो स्टडी आहे तो आपल्याला सांगतो की आपल्याकडे पर 10 स्क्वेअर किलोमीटरला 7 बिबटे आहेत. पण आता डेन्सिटी खूप वाढली, मे बी ते 10 येतील, मे बी 12 येतील, मे बी 15 येतील. आणि त्या गणनेनुसारचा अंदाज होता की 420 ते 500 बिबटे आपल्याकडे 2019-20 मध्ये असू शकतात जुन्नर डिव्हिजन मध्ये. पण आता आपल्याला माहिती आहे आता सारखे एन्काउंटर्स होत आहेत, सारखा बिबट्या लोकांना दिसतोय, तर ही संख्या जास्त वाढली. तर एक्झॅक्ट किती आम्हाला लोक नेहमी विचारतात. तर ही गणना परत तोच प्रश्न की उसात आहेत, प्रायव्हेट क्षेत्रावर आहे, त्यासाठी खूप खर्च येतो. तर त्यासाठी आता प्रोव्हिजन करून आपण ट्रॅप कॅमेरे विकत घेतोय आणि ह्या 22 डिसेंबर पासून आम्ही ती कार्यान्वित करतोय की आम्ही बिबटे मोजायला सुरू करणार. सध्या बिबटे किती पकडले आहेत आणि त्यांचं नियोजन कसं आहे खाद्याचं? पिंपरखेडच्या घटनांनंतर सूचना अशा आल्या की आपण पकडलेला बिबट्या सोडणार नाहीयेत. तर त्यानुसार तेव्हापासून आतापर्यंत 60 बिबटे विभागात पकडलेत आणि ते सगळे माणिक ढोह निवारा केंद्रामध्ये सध्या ठेवले. आता तुम्ही AI सिस्टीमचं सांगितलं, तर त्याचा उपयोग कसा होतो? कारण का काय अंतरावर तरीच म्हणजे चालतं ना? हो बरोबर. तर बिबट्या म्हणजे ऊसामध्ये असल्याच्या नंतर चालतं का आणि खरंच फायदा होतो का त्याचा शेतकऱ्यांना? AI सिस्टीम म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. जी वस्तीमध्ये बिबट्यांचं जे प्रमाण आहे ना येणारं, वस्तीत आल्यावर लोकांना कळलं पाहिजे की बाबा आपण आपल्या हालचालींवरती कंट्रोल ठेवला पाहिजे. ऊसांमधला वेगळा प्रश्न आहे. ऊसांमध्ये तो काम नाही करणार, कारण एकदा एक बॅरियर आलं त्याला चित्र तर दिसलं पाहिजे ना, मशीन येते, त्याला कळलं पाहिजे की माझ्यासमोर कुणीतरी आलं. ऊसांमधला बिबट्या आयडेंटिफाय लवकर होणार नाही. तोच थोडा बाहेर आला, आपण त्याला एवढं फिडिंग केले त्या यायला की त्याला फक्त तोंडच दिसलं, पंजाच दिसला, ठिपकेच दिसले, शेपटीच दिसली, तरी तो त्याच्या लेवलला पर्सेंट अॅक्युरसी मध्ये सांगतो की मला हा बिबट्या वाटतोय, अलार्म वाजवतो. पण तोच जर वस्तीच्या ठिकाणी चौरस्त्यावर आपण AI लावलं, ज्या मार्गावरती नेहमी बिबट्या जातोय, पण तिथे जर बिबट्या दिसला तर अख्ख्या वस्तीला एकाच वेळी करून जाईल की बाबा आपल्या गावामध्ये कुठेतरी बिबट्या दिसला आणि लोकांना त्यांची हालचाल जी आहे ती नियंत्रित करता येईल आणि ठरवता येईल की आपण कसं बाहेर पडू शकतो काय. ह्यासाठी त्याचा उपयोग आहे, नुकसानसाठी नाही होणार. आता अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की बिबट्या पकडतात आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडून देतात, असं काय होतं? नाही, आत्ताच्या ह्या घटनेनंतर जे झाले ना, तर आपण सगळे बिबटे माणिक ढोहला पकडलेले आणून ठेवलेले आहेत आणि ह्यासाठी आम्ही आपल्याकडे तेवढी जागा नाहीये, कॅपॅसिटी नाहीये, म्हणून आम्ही ट्रान्सलोकेशनचे प्रस्ताव बनवले. म्हणजे वेगवेगळ्या झूजला कॉन्टॅक्ट करणं म्हणा, भारतातल्या
वनताराला कॉन्टॅक्ट करणं म्हणा. वनताराला पहिल्यांदा मी 50 बिबटे ट्रान्सलोकेशनचं प्रपोजल दिलं होतं. त्यांचं इनिशियल ऍक्सेप्टन्स पण आलं. पण ही एक प्रोसेस आहे, शासकीय प्रोसेस. त्यामध्ये सगळ्या परमिशन आल्याशिवाय इथून ट्रान्सक्लोशन होणार नाही. त्यामुळे सध्या बिबटे छोट्या छोट्या पिंजऱ्यांमध्ये माणिक ढोण निवारा केंद्रामध्येच आहेत. जे इन हाऊसची आपली 50ची कॅपॅसिटी प्लस 60. सध्या निवारा केंद्रामध्ये 110 बिबटे आहेत. म्हणजे वनताराला जे बिबटे जाणार होते त्याला वेळ लागला अजून का? हा, म्हणजे सेंट्रल झू अथॉरिटी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, ती हे रेग्युलेट करते. म्हणजे वन्य प्राण्यांचं जे मुवमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणं, त्यासाठी त्यांच्या परमिशन्स घ्याव्या लागतात. किंवा वनताराला जरी वाटलं की मी घेऊ शकतो, पण ती हाऊसिंग कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे का नाही हे आधी सीझेडे चेक करतं. मग ते अप्रुव्हल देतं. मग ते आपल्याला एक पास जनरेट करणार आणि त्या पास थ्रू आपल्याकडनं त्यांच्याकडे बिबटे चालले जाणार असं होतं. वनताराच्या व्यतिरिक्त दुसरीकडे आपण आले कोणाचं? हा, भारताच्या सगळ्या झूला, जसं मी मगाशी म्हणत होते, सगळ्या झूला आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यापैकी इटानगर अरुणाचल प्रदेश मधलं जे आहे किंवा पटण्यात आहे, तर तिथून काही झू मधून आम्हाला इन्क्वायरी आलेली आहे आणि त्याची प्रपोजल आम्ही सीझेडला पाठवतोय की इथून 12 बिबटे आतापर्यंत तरी यस आले की ते घेऊन जाऊ शकतात. 50 + 12 62 बिबटे पाठवण्याची आपल्याकडे तयारी आहे सध्या. आता जे बिबटे पकडलेत आपण माणिक ढोण इथं आहेत, त्याचं खाद्याचं नियोजन कसं केलेलं आहे? आपल्याकडे माणिक ढोण निवारा केंद्र जे आहे ते MOU वर चालतं. म्हणजे वाईल्ड लाईफ SUS ची NGO आहे ती आणि महाराष्ट्र वन विभाग किंवा जुन्नर वन विभागाचा MOU आहे. त्याच्यामध्ये फॅसिलिटी आपण देतोय, पण ती फॅसिलिटी रन करण्याचा MOU आपण वाईल्ड लाईफ SUS सोबत घेतलेला. तर ह्या कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन मध्ये आपण जे बिबटे पकडलेले आहेत त्यांना खाद्य, पाणी, त्यांचं व्यवस्थापन हे सगळं वाईल्ड लाईफ SUS थ्रू आमच्याकडे होते. खरं तर आता पिंजरे लावायचे त्या ठिकाणी शेळी किंवा मेंढी ठेवावी लागते, परंतु आम्ही बघतोय त्याच्यामध्ये कोंबड्या ठेवल्या जातात. परंतु कधी कधी कोंबड्याचं म्हणजे भक्ष नसतं, कधी कधी बिबट्याचं म्हणजे ओरडणारा प्राणी पाहिजे असं त्याच्यासाठी. असं काही नाही. आपल्याकडे घनता इतकी आहे की बिबट्याला भक्ष लागत असतं. पण बिबट्याचं भक्ष्याचा एकच क्रायटेरिया, त्याच्या आयसाईडच्या खालचं जे पण आहे, नाही तर मग माणसाला कशाला झाले असते हल्ले ना. त्यामुळं पिंपरखेडमध्ये जेवढे पकडलेत त्यातले अर्ध्याहून अधिक तर आम्ही कोंबडी हे भक्ष वापरूनच पकडलेत. असं काही नाही की कोंबडी ठेवल्याने येत नाही, असं काही नाही. त्याला खाणारं भक्ष असेल तो वास आहे ना, स्मेल सेन्स जो आहे तो बिबट्याचा तो खूप आहे. म्हणजे माणसाच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. त्यामुळे त्याला भक्ष कुठं आहे, पोल्ट्रांवर हल्ले नसते झाले बिबट्यांची. असं संख्या वाढल्यामुळे होऊ शकतं ते. नाही, असं काही नाही. त्याचं खाद्य आहे ना, म्हणजे तो खातोच आहे की, तो जीव आहे, खाद्य आहे, त्याच्यावर आपण पकडू शकतो. हा, आपण ट्राय करून बघतो की कोंबडीवर नाही आला तर शेळी वापरतो, आपण मेंढी वापरतो. पण कधी कधी आपल्याला मेंढपाळ पण देत नाहीत त्यांच्याकडची शेळी, जरी आपण कॉम्पेन्सेशनचं प्रकरण नंतर करतो बिबट्यांच्या हल्ल्याला, कधी कधी ते देत नाहीत. मग अशा वेळी मग आपण पकडायचंच नाही का? मग काय खाद्य वापरू शकतो? कधी कधी आम्ही डुकरांचं पण खाद्य वापरतो. असं काही नाहीये की एकच खाद्य वापरून आपण बिबट्या. ते खाद्य आहे ते वन विभाग पुरवतं का स्थानिक नागरिकांनी पुरवलं? नाही, आता कोंबड्या जे वापरून करतोय ते सगळं आम्ही करतो. आणि शेळी जेव्हा ठेवतो ना, आम्ही शेतकऱ्यांना म्हणतो किंवा मेंढपाळांना म्हणतो तुम्ही शेळी द्या. शेळीचं जर बिबट्यांच्या ह्याच्यात दगावली गेली तर आपण तिचं कॉम्पेन्सेशन प्रकरण करतो, म्हणजे नुकसान भरपाईचं प्रकरण करतो आणि त्या शेळीची किंमत त्या लाभार्थ्याला मिळून जाते. वनमंत्र्यांनी म्हणले की शेळ्या सोडायच्या, त्या संदर्भात काय सांगाल? हा, त्याचे SOP अजून ऍड आम्हाला अजून मिळालेला नाहीये, पण त्यांनी सांगितलं त्या सूचनांनुसार विभागामार्फत एक प्रपोजल शेळी खरेदीचं वरिष्ठ कार्यालयात पाठवलं. नसबंदीचा एक विषय होता, त्याच्यावरती काय सांगाल? केंद्र सरकारने आपल्याला प्रायोगिक तत्वावर 5 मादा बिबट्यांचं इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह करून बघून त्याचा रिपोर्ट सबमिट करायला सांगितलाय. आणि त्याचे जे फाइंडिंग्स येतील त्याच्यानुसार मग ती मास स्केलवर करायची का, म्हणजे आपल्याकडे एवढी संख्या आहे ती नियंत्रणात कशी आणायची, हे जर इफेक्टिव्ह असेल तर ते पुढे देतील. मग ती SOP आता चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, PCCF वाईल्ड लाईफ, CF सर, DCF सर ह्यांची समिती गठीत होऊन त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग होईल आणि त्याची एक कार्यपद्धती ठरेल की आपण ह्या 5 जणांचं रेग्युलेशन कसं करणार आहे, कधी देणार आहे, किती वयाचे. 5 बिबट्यांवर स्टडी करून पुढलं ठरणार आहे कसं होणार. हा, तर ते येईल आणि मग ते जसे म्हणजे सध्या तरी 5 आहे, मे बी ते डिस्कस करतायत की आपण अजून वाढवून घ्यायचं का. त्यांनी येस दिलं तर आपण ते जास्तीवर करू. म्हणजे जशा गाईडलाईन येतील तसं जुन्नर वन विभाग त्याच्यावर काम करतो. हे प्रपोजल तर आत्ताच आलंय ना. सध्या तर आपलं कॅचिंगचं ऑपरेशन सुरू आहे, जागेवरती आपण पकडतोय, ट्रान्सलोकेशनचे प्रपोजल देतोय, विस्तारीकरणाचे प्रपोजल जात आहेत.
माणिक ढोह निवारा केंद्राचं विस्तारीकरण 125 पर्यंत होणार आहे. नवीन ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे प्रपोजल्स मागवले आहेत, जिथे इन हाऊस एका ट्रान्झिट सेंटरमध्ये 160 बिबटे असे 4 प्रपोजल आपल्याकडनं जात आहेत. म्हणजे 640 बिबटे सामावू शकू असं प्रपोजल मागवले. त्यातलं जेवढे यश होतील तेवढं कन्स्ट्रक्शन होईल. बिबटे इन हाऊस करण्याचे शेवटी अजून त्याचं शेड्यूल बदललेलं नाहीये ना, तो शेड्यूल 1चाच प्राणी आहे. त्यामुळं त्याच्यावर विचार करताना, निर्णय घेताना केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर किंवा नागपूरचं आपलं जे मेन ऑफिस आहे त्याच्या स्तरावरती निर्णय होऊन मग आपण त्याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेऊ शकतो आणि मग वर्कआउट होईल. तोपर्यंत प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आपण जी उपाययोजना करतायत ती त्यातली कुठलीच उपाययोजना थांबणार नाही. म्हणजे आपले प्रयत्न जे आहेत की मानवावर हल्ले झाले नाही पाहिजेत ह्या दृष्टीनेच राहतील वन विभागाचे. ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतोय आमच्या लेवलला, पण हे थोडंसं म्हणजे अफवा पसरवल्या नाही पाहिजे. आता मध्ये एक अफवा आलेली की तो पट्टेरी बिबट्या दिसतोय, पट्टेरी वाघ आपल्याकडे दिसतोय, तर हे असं नाही झालं पाहिजे. आधीच लोक घाबरलेली आहेत, त्यात तुम्ही स्वतःहूनच स्वतःसाठी जास्त प्रॉब्लेम क्रिएट करताय. तर माझं त्यांना म्हणणं असेल की त्यांनी असं नाही केलं पाहिजे. त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहे का? हो, नोटिसा पाठवून त्यांना बोलावंच लागेल. जर आता काही त्या ओतूरच्या घटनेमध्ये त्यांना आपण नोटीस सर्व केली आहे, त्यांना बोलवलंय, आम्ही असं इथून पुढे करणार नाही हे त्यांच्याकडनं आपण लेखी जबाबांमध्ये घेतोय. आणि जर असेच जर वाढत राहिल्या घटना तर आपल्याला मग लिगल ऍक्शन, मग त्यांच्यावरती FIR करावे लागतील, हे करावं. म्हणजे ते कर्बिंग वाला ऍक्शन करावंच लागणार. जर एखादी गोष्ट करताना माणसं घाबरतील, आधीच घाबरलेले तर अजून घाबरत असतील, तर मग ते चांगला मेसेज नाहीये समाजात जाणार. तिथे त्याला कुठेतरी अंकुश लागला पाहिजे, त्याच्यानुसार काम करावं.